नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये नॉमिनेशन कार्य झालेलं आहे आणि जोड्यांमध्ये सदस्य नॉमिनेट झाले आहेत। ज्या पद्धतीने मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बिग बॉसला ज्यांना नॉमिनेशनमध्ये टाकायचे आहे त्यांच्या जोड्या बनवलेल्या आहेत आणि बिग बॉसने जोड्या बनवूनच आपल्यासमोर त्या ठेवलेल्या आहेत आणि अशा लोकांना नॉमिनेट करायचं आहे ज्यांची चर्चा घरात सगळ्यात कमी होते आणि त्यांच्या बदल्यात जे घरातलं सामान आहे ते सुद्धा सॅक्रिफाय करायचं आहे अशा लोकांना नॉमिनेट करून। तर बिग बॉसने ज्या जोड्या बनवल्या आहेत आणि ज्यांना जे सामान मिळालं आहे तर बिग बॉसने अशाच लोकांना सोबत ठेवलं आहे जे घरात कमी दिसतात, ज्यांचा घरात कमी वावर आहे आणि ज्यांना बिग बॉसला नॉमिनेशनमध्ये टाकायचं आहे, डेंजर झोनमध्ये टाकायचं आहे। तर त्यामध्ये पहिली जोडी आहे योगिता चव्हाण आणि पॅडी, ज्यांना नॉमिनेशनमध्ये टाकायचं होतं बिग बॉसला, त्यांची एक जोडी बनवली आहे। दुसरं आहेत निखिल आणि सूरज। सूरजला खूप जास्त वोट्स आहेत, निखिलला नॉमिनेशनमध्ये टाकायचंच होतं, डेंजर झोनमध्ये टाकायचं होतं, त्यामुळे निखिलला सूरजसोबत ठेवलं। निखिल तर डेंजर झोनमध्ये जाईल पण सूरजला काही भीती नाही कारण का सूरजला खूप वोट्स आहेत। आणि तिसरी जोडी जी आहे ती म्हणजे घनश्याम आणि निक्की। आता घनश्याम यांना डेंजर झोनमध्ये टाकायचं आहे तर सोबत कोणीतरी स्ट्रॉंग पाहिजे म्हणून निक्कीला ठेवलं कारण का निक्की जर नॉमिनेशनमध्ये गेली तर ती सेफ होणारच आहे। तर ज्यांना बॉटममध्ये ठेवायचं होतं ते म्हणजे घनश्याम, पॅडी, योगिता, निखिल हे चौघं जी नावं आहेत ती डेंजर झोनमध्ये असणार आहेत, ज्यांना कमी वोट्स मिळणार आहेत। तर ह्या चौघांमधून एक नक्की जाणार आहे या आठवड्यात। तर तुमच्या मते कोणाचं एलिमिनेशन होणार, कोण घराबाहेर जाणार, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। माझ्या मते पॅडी किंवा निखिल यांचं एलिमिनेशन ह्यावेळेस कदाचित होऊ शकतं। तर तुमच्या मते तुमचं जे एलिमिनेशनचं नाव असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा अपडेटसाठी। मित्रांनो, नवीन प्रोमो आलेला आहे ज्यात लव ट्रायंगल दिसतो आपल्याला, आर्या, एरिना आणि वैभव। आणि आर्याला आवडत नाही एरिना आणि वैभव यांचं जे बॉन्डिंग आहे तर त्यामुळे आर्या रडती आहे, पण किती खरं आणि किती खोटं हे येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा। अशा अपडेट्ससह भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।